नमस्कार विद्यार्थी मित्रो, आपण इयत्ता 9वीचं इतिहासाचं 8वं प्रकरण आपण पाहिलेलं होतात, विज्ञान आणि तंत्रज्ञान. त्याच्यानंतर आपण इयत्ता 9वी इतिहासाचंच पुढचं जे 8वं प्रकरण आहे, उद्योग आणि व्यापार, हे प्रकरण आता आपण इथं पाहणार आहोत. आता या पाठामध्ये आपण काय पाहणार आहोत की विज्ञान आणि तंत्रज्ञानात जी प्रगती झालेली आहे, हे आपण मागच्या पाठात जे अभ्यासलेलं आहात त्याच्यामध्ये तंत्रज्ञानात झालेली सुधारणा म्हणजे नवनवीन उत्पादन तंत्रात झालेला बदल हे आपण त्या मागच्या प्रकरणामध्ये आपण पाहिलेलं आहात. उदाहरणार्थ शेती करण्याची जी पद्धत, शेतीच्या तंत्रज्ञानात झालेली सुधारणा, अलीकडच्या काळातली शेती आणि पूर्वीची शेती. पूर्वीच्या काळात कापड विणण्याची पद्धत, हातमागाची पद्धत, आत्ताचं यंत्रमाग, म्हणजे अशा पद्धतीनं तंत्रज्ञान कसं विकसित झालं हे आपण मागच्या पाठात पाहिलेलं होतं. आता या पाठामध्ये आपण उद्योग आणि व्यापार, तंत्रज्ञान विकसित झाल्यानंतर उत्पादन प्रचंड प्रमाणात होऊ लागलं, म्हणजे उद्योगधंदे मोठ्या प्रमाणात वाढले आणि त्याच्यानंतर व्यापार त्याचा कसा केला जातो यासंबंधी माहिती आपण या प्रकरणामध्ये पाहणार आहोत. हे पाहत असताना आपल्याला पहिल्यांदा स्वातंत्र्योत्तर कालखंडातील उद्योग व व्यापार याविषयी माहिती आपण इथं घेणार आहोत. ज्यावेळी भारत स्वतंत्र झाला, भारत स्वतंत्र झाल्यानंतर औद्योगिक विकासाला गती देण्यासाठी 1948मध्ये भारतीय औद्योगिक वित्त महामंडळाची काय केली, पहिल्यांदा स्थापना केली गेली. औद्योगिक प्रकल्पांना दीर्घ मुदतीचे कर्ज उपलब्ध करून देणं या हेतूनं या मंडळाची ही स्थापना करण्यात आलेली होती. तसेच 1954मध्ये औद्योगिक क्षेत्राचा विकास अधिक होण्यासाठी भारतीय औद्योगिक विकास महामंडळाची देखील स्थापना करण्यात आली. म्हणजे उद्योगधंद्यांमध्ये वाढ होण्याच्या दृष्टिकोनातून या दोन संस्था काय झालेल्या आहेत, स्थापन झालेल्या आहेत. कारण अर्थशास्त्रामध्ये असं म्हटलं गेलेलं आहे की प्राथमिक व्यवसायापेक्षा देशाचा जर विकास साधायचा असेल तर द्वितीयक आणि तृतीयक व्यवसायामध्ये आपण गुंतवणूक जास्त करणं गरजेचं आहे. आणि त्या दृष्टिकोनातून आपण देशाला स्वातंत्र्य मिळवून दिल्यानंतर आपण देशाचा औद्योगिक विकास किंवा देशाचा आर्थिकदृष्ट्या विकास साधण्याच्या दृष्टिकोनातून उद्योगधंद्यांची वाढ करणं गरजेचं होतं. आणि त्या दृष्टिकोनातून उद्योगधंद्यांची वाढ करण्याच्या या प्रयत्नात वित्त महामंडळाची स्थापना आणि त्याच पद्धतीनं औद्योगिक विकास महामंडळाची स्थापना देखील करण्यात आली. आणि त्याच्यानंतर भारतात अनेक प्रकारचे उद्योग काय झालेले आहेत, सुरू झालेले आहेत. त्यातले काही उद्योग आपण इथं पाहणार आहोत. पहिल्यांदा पाहणार आहोत ते वस्त्रोद्योग. म्हणजे देशाच्या एकूण औद्योगिक उत्पादनात आपल्या भारताचा जर विचार केला तर वस्त्रोद्योगाचा वाटा सुमारे 14% इतका आहे. कारण भारतामध्ये बऱ्याच ठिकाणी मराठा विदर्भ इकडे जर गेलात तर तुम्हाला कापसाचं उत्पादन, कापसाची शेती मोठ्या प्रमाणात दिसते. आणि आपल्या महाराष्ट्राचा जो पठारी प्रदेश आहे तो पठारी प्रदेश काळी कापसाची मृदा या नावानं ओळखला जाणार ही मृदा आहे. आणि यामुळं कापसाचं उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतलं जातं. आणि वस्त्रोद्योगांचा विकास देखील त्यामुळं, कापूस हा हलका असल्यामुळं मोठमोठे वस्त्रोद्योग जे आहेत मोठमोठ्या शहरांमध्ये विकसित झालेले आहेत. कापूस कच्चा माल जो आहे तो वाहून नेऊन त्याच्यावर आधारित वस्त्रोद्योग मोठ्या प्रमाणात आपल्या देशामध्ये सुरू झालेले आहेत. वस्त्रोद्योगात यंत्रमाग उद्योग, हातमाग उद्योग या दोन्हींचा समावेश होतो. आता हातमाग उद्योग श्रमप्रधान आहे आणि त्यामुळं टेक्स्टाईल कमिटी ॲक्ट 1963नुसार वस्त्रोद्योग समितीची स्थापना करण्यात आली. आणि देशांतर्गत बाजारपेठ आणि निर्यातीसाठी म्हणजे कापड निर्यातीसाठी, म्हणजे तयार केलं जाणारं जे कापड आहे त्या वस्त्राची गुणवत्ता निश्चित करण्याचं काम या समितीकडे सोपवण्यात आलेलं आहे. टेक्स्टाईल कमिटी ॲक्ट 1963 हे कशासाठी स्थापन केलेलं आहे की आपल्या देशातून जाणारं जे निर्यात होणारं जो वस्त्र आहे त्या वस्त्राची गुणवत्ता, क्वालिटी असली पाहिजे. त्याशिवाय आपल्या देशातल्या वस्त्रांना मागणी होणार नाही. आणि ते मागणी व्हावं आणि आपल्याला त्याच्यापासून देशाच्या आर्थिक उत्पन्नासाठी, म्हणजे आर्थिक उत्पन्न आपल्या देशाचं भरपूर व्हावं या दृष्टिकोनातून काय केलेलं आहे, ह्या कमिट्या स्थापन केल्या गेलेल्या आहेत. त्याच्यानंतर बऱ्याच ठिकाणी भारतात बघितलं तर पहिल्यांदा वस्त्रोद्योगधंद्यांची सुरुवात जी झाली ती इंग्रजांच्या काळापासून झालेली आहे. त्याच्यामध्ये कावाजी नानाभाई यांनी इंग्रजांच्या काळामध्ये पहिली कापड गिरणी सुरू केली
आणि त्याच्यानंतर बऱ्याच त्या मुंबईच्या परिसरामध्ये या उद्योगधंद्यांचा मोठ्या प्रमाणात काय झाला, विकास झाला आणि कापड मोठ्या प्रमाणात उत्पादन आपण पूर्वीपासून घेत आलेलो आहोत. प्राचीन काळचा जरी भारताचा व्यापार बघितला तर याच्यामध्ये देखील तुम्हाला लक्षात येते की भारत कोणकोणत्या वस्तू निर्यात करत होता. तर त्याच्यामध्ये कापड हे पहिल्यांदा तुम्हाला ऐकायला मिळतं. त्याच्यानंतर रेशीम, चहा, साखर, कॉफी अशा प्रकारची उत्पादनं आपण दुसऱ्यांना निर्यात करतो हे आपल्याला लक्षात येतं. त्याच्यानंतर तो पुढचा उद्योग आहे ते रेशीम उद्योग. आता रेशीम उद्योग जो आहे हे तुम्हाला इथं स्क्रीनवरती रेशीम उद्योग दिसतं. या रेशीम उद्योगामध्ये आपल्याला काय दिसतं की हे किडे आहेत, रेशमी किडे या ठिकाणी दिसतात. हा रेशमी किडा आहे, हा रेशमी किडा आहे. हा रेशीम उद्योग हा वेगळ्या प्रकारचा उद्योग आहे. म्हणजे वेगळ्या प्रकारचा उद्योग म्हणजे काय, वस्त्रोद्योग मंत्रालयाअंतर्गत या उद्योगाचं काम चालतं आणि रेशमी किडे पाळले जातात. रेशमी किडे पाळले जातात. त्या ठिकाणी दिसतं बघा, रेशमी किडा स्वतःभोवतीच काय करतोय, तो आवरण तयार करून घेतोय आणि त्याच्यात तो आतमरून जातोय आणि त्याच्यावर जे काय धागा तयार झाला असतो त्या धाग्यापासून रेशीम अतिशय बारीक धागा असतो आणि तुत्तूची झाडं त्यासाठी लावावी लागतात. तुत्तूचं इथं झाडं दिसतात तुम्हाला आणि तुत्तूच्या झाडावरती म्हणजे तुत्तूच्या झाडांवरील संशोधन करून म्हणजे या रेशमी किड्यांच्या जाती ज्या आहेत किंवा तुत्तीच्या झाडांवरील संशोधन जे आहे हे संशोधन बंगळुरू येथील म्हणजे सेरी बायोटिक रिसर्च लॅबोरेटरी यामध्ये केलं जातं. आणि हा उद्योग प्रामुख्यानं बघायला गेला तर कर्नाटक, आंध्र प्रदेश, पश्चिम बंगाल, जम्मू काश्मीर या राज्यांमध्ये जास्त प्रमाणात चालतो. त्याच्याशिवाय या उद्योगाचा प्रसार आदिवासी बहुल राज्यांमध्ये देखील मोठ्या प्रमाणात हा उद्योग चालतो आहे. आणि रेशीम उद्योग हा उद्योग आपल्या देशामध्ये प्राचीन काळापासून हा उद्योग चालतो आहे. आणि या तुत्तूच्या झाडावरती ही रेशमी किडे जे आहेत ते किडे ते पाला खाऊन म्हणजे तुत्तूची पाला जसं पाला खाऊन त्याच्यापासून ते काय करतात, आपल्या भोवती कोश तयार करतात आणि ते कोश जे आहे ते कोश म्हणजेच काय असतं, रेशीम असतं आणि ते रेशीम धागा असतो आणि त्या धाग्यापासून परत आपण काय करत असतो, कापड तयार करत असतो. त्याच्यानंतर दुसरा उद्योग आपण पुढचा बघणार आहोत तो ताग उद्योग. आता ताग उत्पादनात भारत प्रमुख देश म्हणून ओळखला जातो. म्हणजे भारतातून मोठ्या प्रमाणावर ताग उत्पादन घेतलं जातं आणि मोठ्या प्रमाणात तागाची निर्यात देखील भारतातून होत असते. मग ह्या तागापासून काय केलं जातं. आता तुम्ही ताग म्हटल्यानंतर शेतकऱ्याची मुलं आहात, तुम्ही तागाची पेरणी करता कशासाठी, जमिनी एखाद्या वेळी ऊस खोडवं तुटून गेलं तर त्याच्यावेळी आपण काय करतोय, तागाची पेरणी करतोय. कारण आपल्या जमिनीचा कस वाढवण्यासाठी आपण त्याच्यामध्ये ताग मोडून टाकून काय करतो, आपल्या जमिनीचा कस वाढवण्याच्या दृष्टिकोनातून आपण प्रयत्न करत असतो, म्हणजे खत म्हणून त्याचा वापर करत असतो. पण या तागापासून कापड देखील तयार केला जातं, गोणपाट तयार केला जात असतं, दोरखंड तयार केलं जात असतं. अशा विविध वस्तू या तागापासून काही होत असतात, तयार केल्या जात असतात. त्याच्यानंतर तुम्हाला तुमच्या पाठ्यपुस्तकामध्येच म्हटलेलं आहे, माहीत आहे का तुम्हाला, स्वबचत गट व स्वयंसेवी संस्थांच्या म्हणजे NGO सहाय्याने म्हणजे विणकरांना मदत करणारी मेगा क्लस्टर ही एक योजना आहे. आणि त्यात कच्चा माल, डिझाईन सामग्री, तंत्रज्ञान विकास, विणकरांचं कल्याण यासाठी मदत याच्यामध्ये या अर्थसहाय्य गटांमार्फत काय केलं तर स्वयंचलित म्हणजे स्वबचत किंवा स्वयंसेवी संस्थांच्या मार्फत या उद्योग करणाऱ्यांना या मग ताग उद्योग असेल किंवा वस्त्रोद्योग असेल यासाठी काय केली जात असते, मदत केली जात असते. म्हणजे बचत गट काढून त्या म्हणजे भांडवल पुरवण्याचं काम ह्या संस्था काय करत असतात आणि त्याच्यानुसार आपल्या देशामध्ये उद्योगधंद्यांचा वाढ व्हावा, भरभराट व्हावा हा यामागचा दृष्टिकोन आहे. त्याच्यानंतर पुढचं उद्योग जे आहे ते हस्तशिल्प. आता तुम्हाला जी स्क्रीनवरती दिसतात काय काय इथं तयार करत बसलेले विणकाम चालू आहे. त्याच्यानंतर एक टोपली विणलेलं दिसतं, रुमाल तयार केलेलं दिसतं.
म्हणजे अशा प्रकारचे हे हस्तउद्योग, घरी बसून केले जाणारे उद्योग जे आहेत त्याला आपण हस्तउद्योग म्हणतोय. हा उद्योग जो आहे तो श्रमप्रधान क्षेत्र आहे, कारण हे हातानं काम करावं लागतं, याला जास्त कष्ट घ्यावे लागतात, अधिक रोजगार क्षमता याला लागते, पण गुंतवणूक कमी लागते आणि याच्यापासून अधिक नफा देखील मिळतो आणि निर्यातीला देखील काय असतं, प्राधान्य असतं आणि अधिक परकीय चलन यामुळं आपल्याला काय होत असतं, प्राप्त होत असतं. त्यामुळं हस्तशिल्प क्षेत्रात शिल्पकलाकारांना रोजगार मिळाला आणि ग्रामीण व शहरी क्षेत्रातील कारागिरांना काय होलं, बाजारपेठ उपलब्ध करून देण्याचं काम म्हणजे करून देण्यासाठी दिल्ली हाट यासारखी मार्केट यंत्रणा अनेक शहरांना काय केलेलं आहे, सुरू केलं गेलेलं आहे. आणि त्यातील मुंबई हे एक शहर आहे, ते देखील अशा, कारण परदेशातली लोकं जी येतात ती मुंबई, दिल्ली म्हणजे अशा मोठमोठ्या शहरांच्याकडं ती परदेशातली लोकं पर्यटक म्हणून येत असतात आणि आपल्याकडल्या ज्या हस्तकलेपासून तयार केलेल्या वस्तू आहेत त्या वस्तू त्यांना म्हणजे त्यांना मागणी आहे. आपल्या हातावर तयार केलेल्या वस्तूंना काय आहे, जास्त या परकीयांच्याकडून मागणी आहे आणि त्यामुळं आपणाला त्याच्यापासून परकीय चलन देखील काय होतं, मोठ्या प्रमाणात प्राप्त होत असतं. त्याच्यानंतर आपण पाहणार आहोत ते वाहन उद्योग. आता वाहन उद्योगामध्ये काय येतं, वाहनांचं उत्पादन. आता वाहन म्हटल्यानंतर तुम्हाला परिचित असलेली वाहनं कोणती म्हणून असं तुम्हाला विचारलं तर तुम्ही वाहनांची नावं सांगाल. पण सुरुवातीला तुमच्या सायकलपासून तुम्ही वाहन सांगाल, त्याच्यानंतर मोटरसायकल सांगाल, त्याच्यानंतर कार गाडी सांगाल, त्याच्यानंतर ट्रॅक्टर सांगाल, बस सांगाल. तुम्ही जे जे वापरताय किंवा अनुभवताय त्या सगळ्यांचा तुम्ही वाहन म्हणजे काय ते सांगू शकाल. म्हणजे वाहन उत्पादन जे आहे, या वाहन उत्पादनामध्ये भारत हा देश प्रमुख देश आहे. भारतातून जवळजवळ 40 देशांना वाहनं ही काय केली जातात, निर्यात केली जातात. म्हणजे भारतातील वाहन उद्योगाला सनराईज क्षेत्र असं म्हटलं गेलेलं आहे आणि भारतातील ट्रॅक्टर उद्योग हा जगातील सर्वात मोठा उद्योग आपल्या देशातला आहे. ट्रॅक्टर उत्पादन म्हणजे जगाचे 1/3 ट्रॅक्टर उत्पादन कोण करतं, भारत करतो. आपल्याकडे वेगवेगळ्या कंपन्यांचे ट्रॅक्टर आहेत, महिंद्रा आहे, अर्जुन आहे, जॉन डियर आहे, हिंदुस्तान आहे. म्हणजे वेगवेगळ्या तुम्हाला ट्रॅक्टरच्या कंपन्या वेगवेगळ्या माहीत आहेत आणि आपल्या भारतातून बऱ्याच ट्रॅक्टरचं उत्पादन हे केलं जातं आणि ते ट्रॅक्टर हे जगात म्हणजे काय केलं जातं, आपल्या जवळजवळ किती देशांना आपण निर्यात करतो आहे, 40 देशांना आपण आपल्या देशातलं ट्रॅक्टर निर्यात करतो आहे. आणि जगाच्या एकूण ट्रॅक्टर उत्पादनाचे किती टक्के भारत उत्पादन करतो आहे, 1/3 उत्पादन ट्रॅक्टरचे उत्पादन काय करतो आहे, भारत करतो आहे. आणि भारताचं ट्रॅक्टर तुर्कस्तान, मलेशिया, आफ्रिका या देशांना काय केलेलं आहे, आपण मोठ्या प्रमाणात निर्यात केलेला आहोत. त्याच्यानंतर पुढचा उद्योग आहे सिमेंट उद्योग. आता सगळ्यात महत्त्वाचं, सिमेंटशिवाय आपलं घर उभं राहत नाही, आपल्याला माहिती आहे. गृहबांधणी, पायाभूत संरचनेच्या विकासात सिमेंट उद्योगाची काय आहे, महत्त्वाची भूमिका आहे. आणि तंत्रज्ञानाबाबत सर्वाधिक प्रगत उद्योगांपैकी हा एक उद्योग महत्त्वाचा उद्योग मानलेला आहे, कारण सगळ्यांच्या गरजेचा हा उद्योग आहे. आणि याशिवाय बऱ्याच गोष्टी म्हणजे काय होतात, बांधकामाच्या गोष्टी या सगळ्या थांबू शकतात सिमेंट नसेल तर. आणि त्यामुळं सध्या भारत हा जगात सिमेंट निर्मिती करणारा एक महत्त्वाचा देश म्हणून आपल्या देशाकडं जग पाहतं आणि आपल्या देशातून बरंच सिमेंट आपण काय करतो आहे, दुसऱ्या देशांना निर्यात करतो. त्याच्यानंतर चर्मोद्योग म्हटल्यानंतर हा उद्योग जो आहे तो चामडं निर्यात करणं म्हणजे निर्याताभिमुख उद्योग आहे. भारतातील हा मोठा उद्योग आहे, मोठ्या प्रमाणात उद्योग आपला चर्मोद्योग हा केला जातो आहे. पण निर्याताभिमुख उद्योग आहे, आपण जास्त करून चामड्याचा उपयोग काय करतो आहे, दुसऱ्या देशांना निर्यात करण्यासाठी आपण करत असतो आहे. आपल्या म्हणजे पायातील वाहनं जे असतात त्या वाहनाच्या चामड्यापासूनच तयार केल्या असतात. बूट असतील, या बऱ्याच गोष्टी म्हणजे या चामड्यापासून तयार केल्या जात असतात आणि त्यामुळं चर्मोद्योग हा देखील आपल्या देशातला काय आहे, चांगला उत्पादन मिळवणारा, राष्ट्रीय उत्पन्नात भर घालणारा उद्योग म्हणून त्या उद्योगाकडं पाहिलं जातं. त्याच्यानंतर पुढचा उद्योग जो आहे तो मीठ उद्योग. आता तुम्हाला हे उद्योग तुम्ही याच्या अगोदर देखील बऱ्याच वेळा
अभ्यासलेला आहात, मिठागृह पाहिलेला असाल तुम्ही. इयत्ता 6वीमध्ये देखील या उद्योगाचा तुम्ही परिचय त्याचा त्यावेळी करून घेतलेला आहात. मीठ हे म्हणजे सर्वसामान्य लोकांचं जीवनावश्यक गरज, म्हणजे जी कुठली बी भाजी असू दे किंवा काहीही असू दे, आपण मिठाशिवाय काय करू शकत नाही, ते खाऊ शकत नाही. आळणी आपणाला चालत नाही आणि त्या मिठाशिवाय कुठल्याही पदार्थाला चव येत नाही, हे आपल्याला माहीत आहे. या मिठावरती इंग्रजांनी देखील काय केलेलं होतं, भारतामध्ये कर लादलेलं होतं आणि त्याच्या विरोधात महात्मा गांधींनी देखील काय केलं होतं, चळवळ केली होती. ते तुम्हाला माहीत आहे. दांडी यात्रा आणि मिठावर कर लादला म्हणून दांडी यात्रा काढण्यात आली. मिठावरील कायदे मोडण्याचं काम महात्मा गांधींनी त्यावेळी केलेलं होतं, हे आपण पाहिलेलं आहात. आता हा उद्योग जो आहे तो भारतात, हा सध्या मीठ उद्योगातील एक प्रमुख देश आहे भारत. आणि कारण भारताला भरपूर समुद्र सानिध्य लाभलेलं आहे आणि त्यामुळं मीठ उत्पादनामध्ये भारत हा अग्रेसर आहे. आणि भारतात मिठाचं वार्षिक उत्पादन 200 लाख टन इतकं होतं आणि आयोडिनयुक्त मिठाचं उत्पादन 60 लाख टन इतकं होतं. आपण आपल्या देशातलं हे मिठाचं उत्पादन घेतलेलं मीठ काय करतो आहे, आपण इतरांना निर्यात करतो आहे. आणि मिठागृह ज्या ठिकाणी समुद्रकिनारा आहेत त्या ठिकाणी मिठागृह तयार करून त्या ठिकाणी मिठाचं उत्पादन हे घेतलं जातं. त्यानंतर पुढचा उद्योग आपण बघणार आहोत की सायकल उद्योग. आता सायकल उत्पादनामध्ये भारत हा जगातील अग्रेसर देश आहे आणि जास्त करून पंजाब आणि तामिळनाडू या राज्यांमध्ये सायकलीचं उत्पादन हे जास्त होतं. आणि लुधियाना हे शहर जे आहे ते देशातील प्रमुख सायकल उत्पादन केंद्र म्हणून ओळखलं गेलेलं आहे. भारत नायजेरिया, मेक्सिको, केनिया, युगांडा, ब्राझील या देशांना काय करतो आहे, सायकली निर्यात करतो आहे आपला देश. म्हणजे आपल्या देशातल्या सायकलींना बाहेरच्या देशात देखील काय आहे, मागणी आहे आणि आपण मोठ्या प्रमाणात काय करतो आहे, आपल्या देशातून या निर्माण झालेल्या सायकली आपण काय करतो आहे, निर्यात करतो आहे. त्याच्यानंतर पुढचा उद्योग जो आहे तो खादी व ग्रामोद्योग. आता खादी आणि ग्रामोद्योग जो आहे तो भारतातील औद्योगिकरणास म्हणजे चालना देण्यासाठी खादी व ग्रामोद्योग आयोगाची काय केली, स्थापना करण्यात आली होती. आणि ग्रामीण क्षेत्रातील पारंपरिक उद्योग, हस्तउद्योग, कुटीर उद्योग तसेच स्थानिक स्तरावर उपलब्ध असलेली साधनसंपत्ती व मनुष्यबळ उपयोगात आणणाऱ्या उद्योगांचा विकास करावा लागतो भारतामध्ये. आणि त्यामुळं रोजगार निर्मितीच्या माध्यमातून गावांना स्वावलंबी बनवावं ही या आयोगाची काय आहे, या आयोगाच्या स्थापनेमागचं प्रमुख उद्दिष्ट आहे. म्हणजे सर्व देशातल्या लोकांना काम मिळावं, तळागाळापर्यंत हे उद्योग काय व्हावेत, घराघरामध्ये स्थापन व्हावे आणि प्रत्येकजण आपापल्या पायावरती म्हणजे आपली आर्थिक सबत्ता स्वतःच्या पायावरती हिमतीवरती तो राहावा, या दृष्टिकोनातून या मंडळाची ही स्थापना किंवा या संस्थेची ही स्थापना केली गेलेली आहे. त्याच्यानंतर आपण पुढचा उद्योग बघायचा शेती उद्योग. आता शेती हा उद्योग तुम्हाला माहीतच आहे, आपण सर्व शेतकऱ्याची मुलं आहोत आणि शेती हा व्यवसाय आपल्या भारतामध्ये ज्यावेळी मानवाची उत्क्रांती झाली, आदिमानव, आणि आदिमानव हा भटकंतीचं जीवन जगत असताना या आदिमानवाला ज्यावेळी तो कडेकुपारेमध्ये किंवा गुहांमध्ये वगैरे राहायला लागला त्यावेळी स्त्री पुरुष वगैरे असे हे एका ठिकाणी एकत्र येऊन राहू लागले. त्यावेळी पुरुष जे आहेत, आदिवासी पुरुष हे काय करायचे, दिवसभर शिकारीसाठी म्हणून शिकार करण्यासाठी म्हणजे म्हणजे प्राण्यांना मारून वगैरे आणायचं. त्यावेळी त्यांचं अन्नच ते होतं, कंदमुळं खाणं, कच्चं मांस खाणं वगैरे असं अन्नच त्यावेळी होतं. दुसरं काही त्यांना खाद्यपदार्थ नव्हते. फळं खाणं किंवा झाडांची कंदमुळं झाडं असतात ती खाणं किंवा कच्चं मांस खाणं अशा प्रकारचं अन्न त्या लोकांचं होतं. पण त्या स्त्रिया एका ठिकाणी असताना त्यांच्या लक्षात आले की एका ठिकाणी ज्या ठिकाणी ते स्वयंपाक वगैरे अन्न वगैरे शिजवायचे त्या ठिकाणी धान्याची कण वगैरे पडून त्याच्यापासून धान्य उगवतं हे पहिल्यांदा स्त्रियांनी शोधलं आणि तिथून शेतीचा विकास होत गेला. आणि मग तिथून पुढं मानव काय झाला, नद्यांच्या खोरी येऊन वास्तव्य करू लागला आणि त्यानुसार त्यावेळेपासून म्हणजे हे शेती हा व्यवसाय काय झाला, सुरू झाला. म्हणजे भारतात पारंपरिक पद्धतीनं आणि आधुनिक पद्धतीनं असे 2 पद्धतीनं शेती ही केली जाते. आणि पूर्वी
शेतीच्या मशागतीसाठी बैलांच्या मदतीनं ही शेती केलं जायचं. तसेच यंत्राचा वापर देखील नंतरच्या काळात जसं तंत्रज्ञान सुधारलं त्यानंतर काय झालं, यंत्राचा शोध लागला आणि यंत्राचा वापर देखील नांगरणीसाठी किंवा जमिनीच्या मशागत करण्यासाठी त्याचा उपयोग होऊ लागला. पेरणीपासून कापणी, मळणी इत्यादी कामात यंत्राचा वापर आज सध्या होत चाललेला आहे, आपणाला हे पाहायला मिळतं. आता आधुनिक पद्धतीनं आपण शेती करतो आहे. एवढंच नाही तर ऑटोमायझेशन करून आपण पाण्याचं देखील काय केलेलं आहे, नियोजन या ड्रीपवरती करून मोटर बंद चालू करायचं काम देखील आपण घरी बसून आता सध्या एका ठिकाणी बसून आपण ते करू शकतो आहे. म्हणजे बरंच सुधारणा या शेतीच्या क्षेत्रामध्ये झालेला आपणाला पाहायला मिळतं. भारताच्या ग्रामीण भागात शेती हा पूर्वीपासून ग्रामीण भागातील हा प्रमुख व्यवसाय हा शेती आहे आणि शेतीवर आधारित अनेक कामं आहेत. खेड्यापाड्यात पशुपालन हा व्यवसाय शेतीवर आधारित चालतो आहे, हे आपणाला माहीतच आहे. शेतीची कामं, शेती उत्पादन यावरती 70% समाज आपल्या देशातला अवलंबून आहे आणि शेती उद्योगात पुरुषांच्या बरोबरीनं आज महिला देखील काय करू लागलेल्या आहेत, मोठ्या प्रमाणात काम करू लागलेल्या आहेत. आधुनिक पद्धतीने शेती करण्यामध्ये महिला देखील आता पुढाकार घेतलेल्या आहेत. आता भारतात शेती व्यवसाय विविध हंगामात चालतो. विविध प्रकारची पिकं ही शेतातून घेतली जातात. ज्वारीचं पीक घेतलं जातं, गव्हाचं पीक घेतलं जातं, तांदळाचं पीक घेतलं जातं, डाळींच्या पिका घेतल्या जातात, तेलबियांच्या पिका घेतल्या जातात. प्रामुख्यानं म्हणजे या सर्व पिकांचं उत्पादन हे शेतीतून घेतलं जातं. त्याचबरोबर कापूस, ऊस यावर देखील उत्पादन आपण घेत असतोय आणि त्यांच्यावरती प्रक्रिया करून मग कापड आणि साखर अशा प्रकारचं उत्पादन म्हणजे बरेच उद्योगधंदे, साखर उद्योग असेल किंवा कापड उद्योग असेल, हा पूर्णतः शेतीवर अवलंबून आहे. म्हणजे शेतीतून जर कापूस आलं तरच कापड तयार होणार आणि शेतीतून जर ऊस पिकलं तरच काय होणार आहे, साखर तयार होणार आहे. म्हणजे शेतीपासून विविध मोठमोठ्या कारखान्यांना लागणारा कच्चा माल देखील आपण शेतीतून काय करत असतो, उत्पादन घेत असतो. त्याच्याशिवाय फळं, भाजीपाला यांचं देखील मोठ्या प्रमाणात आपण काय करतो आहे, शेतीतून मोठ्या प्रमाणात उत्पादन घेत असतो आहे. अलीकडच्या काळामध्ये यावर प्रक्रिया करणारा अनेक उद्योगधंदे आता चालू झालेले आहेत. शेतीपासून मानवाच्या मूलभूत गरजा या भागवल्या गेल्या म्हणजे जातात. शेती व्यवसायाला प्रोत्साहन मिळावं म्हणून ग्रामीण क्षेत्र, बँक आणि सहकारी संस्थांमार्फत शेतकऱ्यांना कर्ज दिलं जातं मोठ्या प्रमाणात कमी व्याजदरामध्ये आणि पंचायत समित्यांमार्फत शेतीविषयक सुधारणांसाठी अनेक प्रकारचं प्रशिक्षण देखील दिलं जात असतं किंवा प्रशिक्षण भेट देखील दिलं जातं आणि या योजना शेतीच्या विकासासाठी शासनामार्फत आखल्या जात असतात. शेतीमध्ये सहली किंवा शेतकरी मेळावे देखील आयोजित केले जात असतात. आज शेतीसाठी विविध प्रकारची अवजारं, बी बियाणं, खतं यांच्या पुरवठ्यासाठी देखील मोठमोठे उद्योगधंदे तिथे देखील चालतात. कृषी विद्यापीठांचा विस्तार, सेवा विभागाकडून शेतकऱ्यांना माती परीक्षण करण्यासाठी सांगितलं जातं. माती परीक्षण केल्यानंतर त्या मातीची क्षमता म्हणजे जमिनीची उत्पादन क्षमता काय ते कळू शकतं आणि जमिनीमध्ये काय काय घटक कमी आहेत हे माती परीक्षणाद्वारे कळू शकतं आणि मातीचा पोत म्हणजे जमिनीचा पोत सुधारण्याच्या दृष्टीनं मार्गदर्शन त्यांच्यामार्फत आपल्याला काय करता येतं, मिळवता येतं. आणि फळबागायत शेती, रोपवाटिका शेती, मत्स्य शेती, कुक्कुटपालन, बंदिस्त शेळी पालन, गाई म्हशींचं संगोपन, दुग्ध व्यवसाय याचबरोबर प्रशिक्षण दिलं जातं. म्हणजे जिल्ह्यातील व्यवसाय मार्गदर्शक संस्थेकडून मार्गदर्शन होतं. उत्पादित माल साठवणुकीसाठी देखील गोदामं, बोअर हाऊस बांधणीसाठी म्हणजे अर्थसहाय्य देखील काय केलं जात असतं, शासनामार्फत दिलं जात असतं. म्हणजे अशा पद्धतीनं शेती व्यवसायापासून म्हणजे अनेक प्रकारचं म्हणजे आता तुम्ही यात बघितला की आपल्याकडं मोठ्या प्रमाणात आपल्याकडे शेती बात आहे, तुम्ही जास्तीत जास्त करून आपल्याकडं ऊसाचं उत्पादन हे घेतलं जातं. त्याच्याशिवाय विविध प्रकारचे म्हणजे भाजीपाल्याचं शेती देखील आपल्याला इथे आपल्या परिसरामध्ये असलेली गावं प्रसिद्ध आहेत. म्हणजे भाजीपाला उत्पादन घेण्यासाठी म्हणून ते प्रसिद्ध आहेत. ते भाजीपाला उत्पादन केलेलं परत आपण पाहतोय की आपल्याकडून ते काय होतं, ग्रामीण भागाकडून नागरी भागाकडे विक्रीसाठी जात असतं. मग याच्यामध्ये नफा मात्र जास्त करून तुम्हाला पाहायला मिळालं तर ते व्यापाऱ्यांना मिळतो किंवा घाऊक व्यापाऱ्यांना
त्याचा नफा मिळत असतो. शेतकऱ्यांना पाहिजे तेवढा म्हणजे ज्यावेळी जर जास्त मालाचा दर असेल तरच शेतकऱ्याला फायदा होत असतो, अन्यथा फायदा होत नाही. आज शेती तुम्ही जर केळीची वगैरे शेती केलेली असाल, केळीची वगैरे बाग केलेला असाल, तर मागच्या 2-3 महिन्यामागे केळीच्या बागेची अवस्था तुमच्या लक्षात आलेलं असेल की केळी म्हणजे एकदम स्वस्त 4,000 रुपये टनानं खरेदी व्यापारी लोक करत होते. म्हणजे हे नुकसान देखील या शेतीमध्ये मोठ्या प्रमाणात असतं. म्हणून शेतकऱ्यांना अर्थसहाय्य देत असताना कमी व्याजदरामध्ये काय करत असतं, सरकार देण्याचा प्रयत्न हे करत असतं. आता भारत अन्नधान्य उत्पादन आणि पीक पद्धतीमध्ये स्वयंपूर्ण देश आहे म्हणून ओळखला जातो आहे. ठिबक सिंचन, आता शेतीच्या क्षेत्रामध्ये आपण पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी ठिबक सिंचन, सेंद्रिय शेती यासारख्या आधुनिक पद्धतीनं शेती करण्याचा प्रयत्न आपण या शेतीतून करत आहोत हे आपणाला पाहायला मिळतं. आता हे आपण उद्योगधंदे पाहिले, वेगवेगळे उद्योगधंदे. या उद्योगधंद्यांमध्ये आपण पहिल्यांदा पाहिलं भारतातल्या वस्त्रोद्योग पाहिलं, रेशीम उद्योग पाहिलं, ताग उद्योग पाहिला, हस्तशिल्प पाहिलं, वाहन उद्योग आपण पाहिलं, त्याच्यानंतर सिमेंट उद्योग आपण पाहिलं, चर्मोद्योग पाहिलं, कातड्यापासून काय काय केल्या जात असतात वस्तू, ते आपण बऱ्याच वस्तू कातड्यापासून तयार केल्या जात असतात ते देखील पाहिलं. आणि त्याच्यानंतर मीठ उद्योग, मिठागृह आपल्या देशामध्ये कुठं कुठं आहेत बघितला तर गुजरात, महाराष्ट्राच्या किनारपट्टीवरती म्हणजे भरपूर समुद्र किनारा आपल्याला लाभलेला आहे आणि त्यामुळं त्या मिठागृहांची संख्या देखील आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये जास्त आहे हे पाहिलं. त्याच्यानंतर आपण सायकल उत्पादन पाहिलं. सायकल उत्पादनामध्ये लुधियाना हे शहर काय आहे, देशातलं प्रमुख सायकल उत्पादक शहर म्हणून ओळखलं जातं, असं ते देखील पाहिलं. आणि त्याच्यानंतर खादी आणि ग्रामोद्योग आणि शेती उद्योग या सर्व उद्योगांची माहिती आपण याच्यामध्ये पाहिलेले आहोत. आता याच्यानंतर पुढचा जो भाग आपण बघणार आहोत, भारताचं म्हणजे भारत सरकारचं या उद्योगांविषयी एक धोरणं जी आहेत ती धोरणं आपण पुढच्या तासिकेला पाहणार आहोत. हे आता इथं आपण थांबणार आहोत. धन्यवाद.